दीन दुबळ्या दलितांसाठी बाबासाहेब झाले सावली. दीन दुबळ्या दलितांसाठी बाबासाहेब झाले सावली. निसर्ग नियमाप्रमाणे तर आग पाण्याने विझते. निसर्ग नियमाप्रमाणे तर आग पाण्याने विझते. पण माझ्या बाबासाहेबांनी पाण्यालाच आग लावली. पण माझ्या बाबासाहेबांनी पाण्यालाच आग लावली. नमस्कार, मी आराध्या दीपक जाधव. आमचे काय सर नेहमीच म्हणतात की हा देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालेल, हा देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालेल. मग मी सरांना विचारलं ते कसं काय सर. तेव्हा सरांनी आम्हाला छान प्रकारे समजावून सांगितलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा झेंडा जो फडकतोय, हा झेंडा जो फडकतोय, मला तुम्हाला स्वातंत्र्य आहे ना, आपला भारत देश लोकशाहीने चाललाय ना, हे सगळं कोणामुळे आहे. हे सगळं माझ्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे आहे. हे सगळं माझ्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे आहे. काही दिवसांपूर्वी एक पुष्पा नावाचा पिक्चर आला होता. त्यातला हिरो म्हणतो की मैं झुकेगा नहीं साला. हा हिरो आजच्या पोरांना आदर्श वाटतो, पण मला वाटतं की 400 वर्षांपूर्वी दिल्लीच्या तख्ताला आव्हान देत मैं झुकेगा नाही असं म्हणत शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय विरुद्ध मैं झुकेगा नाही असं म्हणत जगातलं सगळ्यात मोठं संविधान लिहून न्याय दिला. या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करून मी माझे भाषण संपवते. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो इतनी है कि हम सब हिंदुस्तानी है. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी व्यासपीठ व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजचा दिवस खूप विशेष आहे. कारण आज आपण 70वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आजचा दिवस भारताच्या इतिहासातले एक अविस्मरणीय दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला संविधान मिळाले आणि त्याचबरोबर आपण स्वतंत्र लोकशाही प्रजासत्ताक झालो. हा दिवस फक्त सुट्टी साजरा करण्याचा नाही, तर देशाला घडवणारे वीर, संविधानाचे शिल्पकार आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना आदरपूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेक महापुरुषांनी आपले जीवन समर्पित केले. शेवटी तेवढंच म्हणतो की कहना लो भी वक्कारों से जासूसी करने वालों से, कहना लो भी वक्कारों से जासूसी करने वालों से, जो मेरा आगा तोड़ेगा उसकी बात तोड़ दी जाएगी. जो मेरा आगा तोड़ेगा उसकी बात तोड़ दी जाएगी. जो आग उठेगी भारत पर हराम फोड़ दी जाएगी. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रीती. आज 26 जानेवारी म्हणजेच आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप आनंदाचा, उत्साहाचा, अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे. सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी मी विनंती करीतो. बहु से सुंदर सपने की भारतीय मुदा, एकच भारत देश, नद्या नाल्यांनी भरलेला, गिरी तिघांनी दौडलेला, यादी भागात तिला गेली तेरस निघालीला. प्रिय माझा भारत देश, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, त्यांना मी माझे कोटी कोटी प्रणाम. ज्यांनी भारताची घटना तयार केली अशा महापुरुषांना वंदन करीतो आणि माझे छोटेसे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. भारत का एक राष्ट्रीय त्योहार है. यह 26 जनवरी को मनाया जाता है. इस दिन भारत लोकशाही को गणतंत्र देश बना. गणतंत्र दिवस भारत में बड़े धूमधाम से मनाया जाता है. इस दिन रात दिल्ली में भारतीय
सेनाओं की शानदार परेड होती। देश के राष्ट्रपति लाल किले पर तिरंगा ध्वज फहराते। इस दिन हमारे देश की शहीदों को श्रद्धांजलि अर्पित की जाती है। गणतंत्र दिवस भारत हमें गणतंत्र दिवस हमें एकता और शांति का संदेश देता है। जय हिंद। माझं नाव शिला आहे. 26 जानेवारी आहे. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी प्रत्येक भारतीय देशासाठी प्राण देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. आपण सर्वांनी मिळून भारताला जगातील एक चांगला देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. जय हिंद. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उदय प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करून करते. मी माझा वाचनाला सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कशी. आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. उत्सव 3 अंगांचा आभार. आज आपल्या नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. जय हिंद. जय भारत. दांत हमारे कच्चे हैं, हम दिल के सच्चे हैं, वादों को हम पक्के। हम भी सराहत जाएंगे, सीने पे गोली खाएंगे, मर जाएंगे, मिट जाएंगे, देश की शान बढ़ाएंगे। मेरे बच्चे हैं, दांत हमारे कच्चे हैं। जय हिंद। International Festival of India as first I wish you all a very happy Republic Day. It is very important day for us and of my country. I am proud to be an Indian. Jai Hind. हम बच्चे हिम्मत वाले, हम आसमान को छूने वाले, जो आपसे टकराएगा कभी नहीं बच पाएगा। हम भारत माता के प्यारे, देश के नाम निराले, आजादी के रखवाले, हम नए युग के आगाज। देश का नाम सदा करेंगे, तिरंगे की शान रखेंगे, अपना जीवन हम सब देश के नाम करेंगे। हम बच्चे हिम्मत वाले, हम आसमान को छूने। जय हिंद। जय भारत। Good morning everyone, my name is Sophie. Today 26 January, I wish you all a very happy Republic Day. Republic Day is our national festival. It is a very proud day of our day for us. It is celebrated all over the India. I love my India. Thank you. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या संविधान लागू झाले. संविधानाने आपल्याला हक्क आणि कर्तव्य शिकवले. आपण सर्वांनी एकमेकांवर प्रेम करावे आणि देशाचा आदर करावा. धन्यवाद. जय हिंद. आप सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम आज 26 जनवरी गणतंत्र दिवस हमारे देश राष्ट्रीय पर्व है. इसे हमें धूमधाम और खुशी से मनाना चाहिए. मुझे मेरे देश पर गर्व है. जय हिंद. आसमान में लहराते हुए इस तिरंगे के नीचे और माँ भारती के शहीदों की कुर्बानी को याद करते हुए माँ सरस्वती के इस पावन प्रांगण में विराजमान परम आदरणीय प्रचार महोदय परम पूजनीय अतिथि ज्ञान की गंगा बहाने वाले गुरुजनों, मेरे प्रिय भाइयों और बहनों, आज इस गणतंत्र दिवस के पावन अवसर पर आज मैं आप सभी लोगों का हार्दिक अभिनंदन करती हूँ. जैसा कि हम सभी जानते हैं 26 जनवरी सन 1950 में हमारे देश का संविधान लागू हुआ था और हमारे देश गणतंत्र घोषित हो गया था. गणतंत्र का मतलब होता है देश का एक प्रधान एक निश्चित अवधि के लिए चुना हुआ राष्ट्रपति होगा. तभी से भारत एक गणराज्य है. हमारे देश को गुलामी की बेड़ियों से आजाद कराने वाले शहीदों ने और कुर्बानी. सर्वांना नमस्कार. माझे नाव आयशा अरुण शेख आहे. आज 26 जानेवारी आहे आणि आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारतीय राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या दिवशी प्रत्येक भारतीय देशासाठी प्राण देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करते. हा दिवस आपल्यामध्ये एकतेची व राष्ट्रीय प्रेरणाची भावना
जागृती आहे. My name is Rumana. Today is 26 January, Republic Day. Republic Day is the national festival of our country, India. Republic Day is a day of joy, pride, honor for all of us. Now I will my speech. Jai Hind. आदरणीय अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 26 जानेवारी हा दिवस आमच्या भारतासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. 1950 साली या दिवशी आपल्याला संविधान लागू केले, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संविधान तयार केले, जे आपल्याला समानता, स्वातंत्र्य आणि न्याय याचा अधिकार देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, दुनिया. जय हिंद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दिव्या पटाईत आहे. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि आपला भारत देश प्रजासत्ताक बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान म्हणजे राज्यघटना दिली. प्रजासत्ताक दिन हा आपला एक राष्ट्रीय सण आहे. भारत प्रजासत्ताक असल्याने इथे प्रजेचा अर्थात लोकांचा सत्ता चालतो. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिलेला आहे. संविधानाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत. सर्वांना नमस्कार. माझे नाव अस्मिरा आहे. आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा स्वतंत्र प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताच्या 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. संविधानाने आपल्याला मागे भाषण संपले. जय हिंद, जय भारत. माझे नाव आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण. प्रजासत्ताक दिन सर्वांना भारताचा हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. संविधानाचा आभारी आज सजला. उत्सव संविधानाचा आभारी आज सजला. नतमस्तक माझा सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समृद्धी आहे. आज सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. या प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश बनवला. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले. आपण आपल्या संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे. भारत हा विविधतेत असलेला एक आगळावेगळा देश आहे. प्रजासत्ताक दिन हा आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो. मला माझा भारत देश खूप आवडतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. जय हिंद, जय भारत. Morning, all of you. My name is Rama Rakesh. I am studying 5th class. Today is 26 January and we are celebrating Independence. Happy Republic Day. Republic Day is our national festival and of our country. Thank you. Jai Bharat. Jai Hind. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या देशासाठी खास आहे, कारण 1950 साली याच दिवशी आपले संविधान लागू झाले. संविधानाच्या शिल्पकारीविषयी मला काही सांगणे वाटते. शानो शौकत ये ईमान ना होता, बोलने के लिए जुबान और सुनने के लिए कान ना होता, हम महिलाओं का जीवन आसान ना होता यदि बाबा साहेब का दिया संविधान ना होता. यदि बाबा साहेब का दिया संविधान. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. Dear respected principal, teacher, parents and my dear friends, my name is George Gonsalves. Today is 26 January. Today is 76th Republic Day. Republic Day is national festival. Our constitution come into 26 January 1950.
Dr. Bhimrao Ambedkar, we shall respect Constitution. Thank you, Jai Hind, Jai Bharat. संविधान को लागू करवाने से लेकर हमारे देश के उस असाधारण व्यक्तित्व वाले महान व्यक्तियों ने अपने जीवन में बहुत ही कठिन संघर्ष किया. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत. माझा देश माझा अभिमान. माझ्या देशासाठी एकदान तेज करे जीवनदान. भारत माता की जय. जय हिंद. जय हिंद. जय भारत. जय हिंद. जय भारत. सर आता सगळे भाषण झालेले आपण ते कोण Good morning everyone, my name is Pranav. I am learning in the 7th standard. My school name is ZPUP School Sadapur. My class teacher name is Reshwar Madam. First of all, I wish you very Republic Day, and I would too like thank my principal Mr. Nagamar sir for giving me opportunity to speak about proud day. Republic Day is the national holiday of India. It is celebrated every year 26 January. It is important day for every Indian citizen because on this day in 1915, the Constitution of India came into force and India was declared as a democratical. Today we are a great republic. Republic means a whose leader is country, a president, not a king for whom this. I am proud that I am an India. I love my India. Jai Hind, Jai Bharat. जय